पिठोरी अमावास्या दिन आनंदाचा आज, मातृदिनाचे महत्त्व, लिव संस्कारांचा साथ. या सुंदर विचारानं आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार, मी अश्विनी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. 2 सप्टेंबर रोजी श्रावण महिन्यातला शेवटचा श्रावण सोमवार येणार आहे. येत्या काही दिवसातच आपला हा पवित्र श्रावण महिना संपणार आहे. पिठोरी अमावास्याच्या दिवशी आपल्या सौभाग्यासाठी आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी विशेष पूजा करत असतात. या दिवशी ही पिठोरी अमावास्या श्रावण सोमवारी आली आहे. यामुळे या अमावास्येला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही व्रत, कोणती उपासना खूप शुभ ठरणार आहे. या दिवशी व्रतासोबतच आपण काही उपाय सुद्धा केले पाहिजेत. तर या दिवशी कोणते उपाय करावे आणि त्याचे आपल्याला कशा पद्धतीने लाभ मिळतील त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. हे उपाय खूप साधे आणि सोपे आहेत, परंतु हे उपाय जेवढे साधे आणि सोपे आहेत तसेच ते प्रभावशाली सुद्धा तेवढेच आहेत. या दिवशी एक खूप चांगला योग चालून आला आहे. श्रावण महिन्याचा शेवटचा श्रावण सोमवार आणि पिठोरी अमावास्या ही एकाच दिवशी आलेली आहे. हा संयोग खूप वर्षानंतर आला आहे. या अमावास्येच्या दिवशी आपल्या जर जवळ एखादी नदी असेल तर त्या पवित्र नदीत जाऊन स्नान करावे. जर ते शक्य नसेल तर या दिवशी आपल्या अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्या पाण्यानं अंघोळ केली तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर या दिवशी दान धर्म करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी दान धर्म केल्याने खूप पुण्य सुद्धा मिळतं. या दिवशी कोणत्याही गोष्टीचे तुम्ही दान करू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही गोष्टीचे दान या दिवशी नक्की करावे. पण जर शक्य असेल तर अन्नदान नक्की करावे. या दिवशी अन्नदान करणं खूप चांगलं मानलं जातं. पिठोरी अमावास्येच्या दिवशी शेवटचा सोमवार असल्यामुळे या दिवशी रुद्राभिषेक नक्की करावा. यामुळे महादेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळेल. त्यासोबत आपण जे काही चांगले काम करतो त्याचे फळ लवकर मिळते. या दिवशी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक दिवा प्रज्वलित करावा. तो दिवा गाईच्या तुपाचा असावा. आपण नेहमी दिव्यामध्ये वात म्हणून कापूस वापरत असतो, तर या दिव्यामध्ये वात म्हणून लाल दोरा वापरावा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या कमी होतील. आपण कोणतेही काम हाती घेतल्यास ते पूर्ण होत नसेल, तसेच प्रत्येक कामात अपयश येत असेल, सारख्या अडचणी येत असतील तर छोटे छोटे कणकीचे गोळे करून नदीतील किंवा तळ्यातील माशांना खाऊ घालावे. त्यामुळे सर्व अडचणी दूर होतील. त्यासोबतच शत्रुपीडा मुक्त होण्यासाठी एक पोळी मुक्या जनावरांना खाऊ घालावी. या दिवशी असं मानलं जातं की चांदीचे नाग नागिन करून त्याची पूजा करून त्यांना पांढरे फुले अर्पण करून वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. याने पितृदोष कमी होतो. परंतु हा उपाय करणं प्रत्येकाला शक्य नाही. पण जर तुम्हाला शक्य होत असेल तर नक्की करा. तर हे होते काही पिठोरी अमावास्येच्या दिवशी करण्यासाठी उपाय. तर यापैकी तुम्ही कुठलाही एक नक्की करावा किंवा जर शक्य असतील तर सगळे करा. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.